ज्या दिवशी व्यक्ती ठरवते की मी कलाकार होणार, त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नशिबात मनाला मिळेल तशी भूमिका येणं हे खूप वाट बघण्याचं काम आहे. आणि त्यात पण खरी गंमत आहे, कारण डिफेन्स युनिफॉर्म बद्दल मला अगदी लहानपणापासून फारच अट्रॅक्शन होतं. मग ते नेव्हीचा युनिफॉर्म असो, आर्मी असो किंवा पोलीस असो किंवा कुठलाही जे डिफेन्समध्ये आहे. आणि ह्यासाठी मी अनेक वर्ष वाट पाहिली. हो, मी मान्य करते, पेशंटली वाट पाहिली. आणि आपण म्हणतो ना की आपण जितकी वाट बघतो तितकं योग्य असं आपल्या पदरात येऊन पडतं. आणि आय थिंक सालबर्डी मधली ही जी माझी भूमिका आहे, PI मनोरमा प्रधान, हे इतक्या वर्षात पाहिले, मी ज्या पद्धतीने वाट पाहिली त्याचं फळ मला या सिनेमातून मिळाले असं मी म्हणेन. पण खरंच खूप वेगळी फिल्म आहे आणि सांगितल्याप्रमाणे सत्य घटनेवर आधारित आहे. आणि सगळ्यांनीच निर्मात्याचं कौतुक केलं, पण खरंच कौतुकात पात्र आहे ते, कारण इतकं अप्रतिम आहे ते. कारण खूप टेक्निकल प्रॉब्लेम झाले, निसर्गाने परत आम्हाला असं अडवलं, पण ते अडले नाही, ते पुढेच गेले. तर त्यांच्याकडे खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि संपूर्ण टेक्निकल टीम जसं फक्त 3-4 तासच झोपवत, आम्ही मध्ये मध्ये झोपायचो पण ते झोपत नव्हते. टेक्निकल टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि प्रत्येकात म्हणतोस का आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो, तसंच या भूमिकेत मी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. तो कसा झाला तो प्रेक्षक सांगतीलच मला, पण एक वेगळी भूमिका मला हवी होती. आणि असं मी रमेश चौधरी यांना नेहमी सांगायचो, पण त्यांनी कदाचित माझं सतत फू हास्ययात्रा किंवा असे कार्यक्रम चेहरा एक हसरा चेहरा डोळ्यासमोर ठेवलेल्यामुळे मला घेत नव्हते. मग एक दिवशी म्हटलं मला घेतलं नाही तर मी तुम्हाला पिक्चर करून देणार नाही. घाबरले बिचारा, घेतलं असेल कदाचित, असं नाही. पण त्यांनी खरोखर एक वेगळी भूमिका मला देऊ केली आणि त्याबद्दल त्यांचा आभार. आणि एक वेगळी फिल्म आता येते आणि नावाप्रमाणेच तुम्हाला त्याचं वेगळं पण जाणवत आहे. पण मी, कमलाकर, ओमकार सगळेच दिग्गज कलावंत इथे आहेत, पण फार वेगळ्या पद्धतीचा एक सिनेमा झालाय ज्यात कुठल्याही बाजूने कुठेच कमी पडलेले नाहीत, ना तांत्रिकदृष्ट्या, ना निर्मितीच्या दृष्टीने आणि कलाकाराच्या दृष्टीने. आणि मला वाटतं हीच या फिल्मची जमेची बाजू आहे. आणि बाकी सगळ्यांनी उत्तम प्रयत्न केलेत. आता त्या प्रयत्नाने यश देणं आता प्रेक्षकांच्या आणि तुम्ही सगळ्या माध्यमांच्या हातात आहे. ते आता लवकर 17 एप्रिलला कळेल. आणखी एक गोष्ट विचारायची ती म्हणजे आता अडचणी आपण सांगितल्या, या सगळ्यातून आपण उभे राहिलोच, पण या सिनेमाच्या शूटच्या प्रवासात किंवा त्या प्रोसेस मध्ये काही घटना अशा घडल्या का ज्या कायम लक्षात राहतील, किंवा काही असं असतं ना की अरे ही गोष्ट कायम लक्षात राहणारी आता? अशा बऱ्याच आहेत, पण त्यातला म्हणजे पावसाचा, आम्ही शूट करताना जोरात पाऊस आला आणि अक्षरशः सेट बीट सगळं भिजला आणि आम्ही सगळेच विचार करतो पुढे कसं करायचं. पण त्या भिजलेल्या सेटवर सुद्धा कसं कॉपअप करून कसं शूट करता येईल हे कसं दिग्दर्शक आणि आमच्या सगळी टेक्निकल टीमने केली. पण त्यांना हॅट्स ऑफ केलं मी. पण एका लेवल नंतर आमचं ठरलं की आपण थांबूया थोडे दिवस, कारण असं होणार नाही शूट. पण शेवटी थांबलं तर शेवटी पैसे चालू असतात, तो मीटर चालू असतो. पण आमचे मीटरचे निर्माते होते ते कसं केलं, आपला मीटर चालू राहते, पण हे चांगलंच झालं पाहिजे. आम्ही गॅप घेऊन परत आम्ही आलो आणि परत त्याच पद्धतीने शूट केलं. सो ही फार मोठी घटना आहे, कारण शेवटी आपण कितीही म्हटलं तरी पैशाचा आपण सोंग आणता येत नाही. आणि त्याचा जर पाठबळ असेल आणि सगळेच जण हुरूरीने काम करत असतील तर मग सगळं छान होतं. तर मला असं वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. मला वाटतं सगळ्यांच्या खूप मनापासूनच्या भावना या सिनेमाशी जोडल्या गेलेल्या आहेत. पैसा आहेच, पण सगळ्यांच्या खूप शुभेच्छा आहे. आणि याच कारणाने मला वाटतं सिनेमा 17 एप्रिल पासून सगळ्यांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचेल ही खात्री वाटतेय. सर, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. या सिनेमानंतर तुम्ही जसं म्हणताय ही एक वेगळी भूमिका आहे, आम्हाला आणखी वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्हाला पाहायला खूप आवडेल. थँक्यू. कमलाकर सर, आपल्याकडे मिळते. जसं की आता सरांनी त्यांचा एक अनुभव सांगितला, तर ऑफकोर्स मला मुख्य जाणून घ्यायचंय की तुम्हाला सिनेमाशी असोसिएट व्हावं असं कसं वाटलं? सरांनी धमकी देऊन ते असोसिएट झाले असं म्हणाले, तुमचं काय? ऍक्च्युली रमेश आमचा खूप जुना मित्र आहे. त्याने 3-4 सिनेमे आधी केले होते, त्यात आम्हाला घेतलं नाही का ते माहिती नव्हतं. ते म्हणून मागे जाऊन बसलेत वाटतं कलाकारावर आल्यानंतर. त्याच्यामुळे आम्ही त्याला जाब विचारण्यासाठी फोन केला होता आणि त्याने आमचं कास्टिंगच केलं, त्याच्यामुळे काही बोलतच येईना. पण खूप वेगळा अनुभव होता. एकतर मी, अंशू आणि ओमकार आम्ही तिघांनी एकत्र काम केलं होतं, पण गिरी सर यांच्या विशेष कौतुक. तुम्ही खूप वेगळ्या रूपात गिरी सरांना पाहणार आणि हा खूप मोठा माणूस आहे, कारण यांच्याबरोबर काम करणं एक आमच्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. एकदा जोरदार टाळ्या गिरी सरांना. त्याचबरोबर शशांक दादा, त्याच्याबरोबर पण काम करता आलं नव्हतं, या सिनेमाच्या निमित्ताने त्याच्याबरोबर काम करता आलं. अनिल असेल किंवा इतर सगळंच कास्टिंग, ओमकार असेल, भारत आहे किंवा सगळ्यांबरोबरच
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप वेगळ्या प्रकारची फिल्म आहे. म्हणजे आतापर्यंत जसं आमचे प्रोड्युसर म्हणाले की मॅडॉकच्या जशा फिल्म्स असतात तर त्या जॉनरची फिल्म आय थिंक मराठीत तशा पद्धतीने आली नव्हती. तर त्यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारची फिल्म आणली आहे. तर लोकांनी ती जास्तीत जास्त बघावी अशी अपेक्षा आहे. मी थोडं वेगळं काम करण्याचा प्रयत्न केलाय. तर आतापर्यंत खूप विनोदी होतं, तसं काही नाही आहे याच्यात. आणि सगळेच तुम्हाला या सिनेमात सरप्राईज करतील असं मला वाटतं. म्हणजे ओंकार असेल किंवा जसं मी गिरी सरांबद्दल म्हणालो किंवा अंशुमनने पण माझ्या मते आय थिंक असं काम याआधी केलेलं नसावं. हो ना रे? हो. तर ते काम तुम्हाला बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं कौतुक म्हणजे रमेश चौधरी सरांचं. आमचा मित्र जरी असला तरी तो सेटवर ज्या पद्धतीने, कारण एवढ्या लोकांना हँडल करणं जरा कठीण काम होतं, त्यात आमच्यासारखे लोकही होते तर त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. त्यांचे खूप खूप आभार. कारण त्या सगळ्यांची मोड त्याने जी बांधली आहे ते खरंच सिनेमा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाचे आमचे प्रोड्युसर, कारण आम्ही आय थिंक 20-25 दिवस शूटिंग केलं असेल. ते प्रत्येक दिवशी सेटवर असायचे. आम्हाला काय हवंय काय नकोय. तर ही अशी काळजी करणारे जर निर्माते असतील तर काम करायला पण खूप मजा येते. आणि ते सगळं आय थिंक रिफ्लेक्ट झालंय फिल्म मध्ये. तर सगळ्यांनी ही फिल्म जरूर बघावी या निमित्ताने एवढंच आवाहन करू इच्छितो. आणि आपल्याला असं वाटतं, जसं म्हणालात की मॅडॉक फिल्म सारखं तशा पद्धतीने आपण काहीतरी करतोय, तर याचे सेकंड किंवा सिक्वल यायला हवा, भाग 2 यायला हवा, असं नाही यायलाच हवा. आणि त्यात रमेशने आम्हाला घ्यायलाच हवा. यायलाच पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की कुठच्याही जॉनरचे किंवा कुठचेही सिनेमे असतील मराठी, हे सगळे चालले पाहिजेत आणि त्या सगळ्या चालणाऱ्या सिनेमांमध्ये आम्ही असावेत. नक्कीच हीच शुभेच्छा आपल्याला देते की सगळ्या सिनेमांमध्ये आम्हाला देखील आपल्याला पाहायला खूप आवडेल. थँक्यू. आणि यानंतर गिरी सर, आपला अनुभव मला जाणून घ्यायचा आहे. जसं आता स्वतः कमलाकर सरांनी देखील सांगितलं, तर हे सरप्राईज असणार आहे आपली भूमिका आमच्या सगळ्यांसाठी. बघा 17 तारखेला रिलीज होत आहे. बघा तो थँक्यू व्हेरी मच. लेथ जोशी बाबानंतर ही माझी तिसरी फिल्म आहे. थँक्यू रमेशजी, थँक्यू प्रोड्युसर्स, थँक्यू व्हेरी मच. आभार, धन्यवाद. 17 तारखेला बघा. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं सरांच्या कामातूनच आपल्याला ती गोष्ट कळणार आहे. आणि खरंच खूप खूप शुभेच्छा. अनिल सर, आपली भूमिका यात काय आहे आणि या सिनेमाशी आपण कसे जोडले गेलात? चांगली आहे माझी भूमिका. आणि मला या टीम बरोबर काम करताना मजा आहे. मला रमेश बरोबर काम करायचं होतं. चांगल्या डेडिकेटेडली काम करतो रमेश आणि त्याची संपूर्ण टीम. मजा आली काम करताना. चांगले प्रोड्युसर्स भेटले. फिल्म चांगली झाली आहे. सगळ्यांनी 17 तारखेला नक्की पहा. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी आपल्या पुढील कलाकारांकडे वळतेच आहे, पण तत्पूर्वी ज्या कलाकाराची आज आपल्याला भेट घ्यायची होती, जो चेहरा आपण आज रिव्हील केला, त्या व्यक्तीला म्हणजेच या सिनेमातील मनोरमा यांना मी इथे येण्याची विनंती करते. पूजा सावंत यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राजेंद्र सातर्डकरजी, तुमच्याकडे मला यायचं आहे की आपल्यासाठी हा अनुभव कसा होता? अशा या कारकिर्दीमध्ये खूप मोठा स्पॅन केला. आणि त्याच्यानंतर मला हा थोडा म्हणजे जवळजवळ तब्बल 30-40 वर्षानंतर मला पुन्हा हा करायला मौका मिळाला. ह्या अगोदर मी हिंदी सिरियल्स वगैरे केल्या, पण मराठीमध्ये मला पहिल्यांदा मौका मिळाला. ते म्हणजे राम जाधव सरांमुळे. माझी आणि त्याची खूप खास ओळख. आणि ह्याच्यामध्ये तो एक चान्स निर्माण झाला. आणि त्यांची आणि रमेश जाधव यांची, रमेश चौधरी यांची होती मैत्री होती. त्याच्यामध्ये माझं इंट्रोडक्शन झालं. आणि कळत नकळत माझं एक फ्रेंच कट असल्यामुळे त्यांच्या डोक्यात तो एक कॅरेक्टर बसलं होतं आणि ते कॅरेक्टर त्यांनी मला सोपवलं. आणि खूप मजा आहे त्यांच्यासोबत काम करताना. त्यांनी सुद्धा आणि त्यात करून प्रोड्युसर सुद्धा, आपले प्रोड्युसर राम जाधव, परत गजानन जाधव आणि अनिल तिवारी हे एकत्र मित्र आणि मी त्यांचा मित्र. तर त्यामुळे ते इतकं आमचं कोऑर्डिनेशन प्रॉपर झालं आणि छान झालं. आणि जेव्हा आम्ही शूट केलं आणि त्यावर त्या सगळ्यांनी त्या कौतुकास्पद केल्या ह्या टीमचं, स्पेशली रमेश सरांचा. तर मी आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगेन. आपले जे DOP आहे सिद्धेशजी,
तर असे सीन त्यांनी हे केलेत ना, म्हणजे अक्षरशः छत्र्या लावल्या होत्या अशा डोक्यावरती आणि छत्र्या लावून ते कॅमेरा लावून करत होते. हो हॉरिबल आहे, खरोखर हॉरिबल आहे. आणि टेंट आम्ही त्यांच्यावर टेंट घेऊन पळत होते लोक आणि ते याच्यामध्ये धो धो पळायचा. आर्टिस्टच्या वरती डोक्यावर छत्री आणि कसे कसे ऍडजस्ट करायचे ना, खरोखर लाजवाब त्या गोष्टी होत्या. आणि त्या त्यांनी ऍडजस्ट केला, सगळ्या आर्टिस्टने, त्या टेक्निकल टीमने, त्या डीओपीने आणि डिरेक्टरने लाजवाब केल्या त्या गोष्टी सगळ्या. आणि सगळे एक कलाकार तर होतेच. मला आपली एक्साइटमेंट आता ते पूर्ण इनॅक्ट करून दाखवतात. ते फक्त एक बोलले की दाढी होती म्हणून घेतला असं नाहीये. ते दाढी नसते केली तरी त्यांनी घेतलं असं. खरंच चांगले ऍक्टर आहेत ते. पण आता तर खूप एक्साइट झालं त्यांना सांगता येत नाही, कारण माईक खाली वर असं होत होतं म्हणजे एक्साइट असं. पण खरोखर चांगलं काम केलं. तेच आता म्हणते की आपली एक्साइटमेंट आम्ही नक्कीच समजू शकतो. आणि मुळात तुमच्या शूट दरम्यान आलेल्या ज्या काही अडचणी आहेत आणि त्यातूनही तुम्ही मार्ग काढून आज इथे उभे आहात, तर ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. सो आपल्याला खूप खूप शुभेच्छा राजेंद्रजी. आणि काय म्हणता येईल, 17 एप्रिल पासून हा सिनेमा आपल्यासाठी खूप शुभ ठरो. यानंतर मी मिळते रामदासजी यांच्याकडे. सर, आपण देखील या सिनेमात एक भूमिका केलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी यापूर्वी नाटकाच्या रंगमंचावर खूप काम केलं. बालपणापासून कलेची आवड होती, परंतु रमेश सरांच्या माध्यमातून आणि आमच्या देवडे पाटलांच्या, राम सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पडद्यावर काम करण्याचे जे काही स्वप्न थोडंसं बाळगलं होतं ते पूर्ण झालं. आणि ती अशा दिग्गज कलाकारांच्या सोबत काम करायची संधी मिळाली आणि विषय पण चांगला मिळाला. आणि अंकल सारखे सहकारी त्या ठिकाणी त्यांनी पण मला मार्गदर्शन केलं आणि अतिशय चांगला आनंद मिळाला. तर पण प्रेक्षकातून अपेक्षा त्यांनी भरभरून प्रेम या ठिकाणी आपल्याला द्यावं ही इच्छा. थँक्यू सो मच. तुषारजी, तुमच्यासाठी एक्सपिरियन्स असेल. खूप छान अनुभव आला. मी रमेश सरांचे खूप खूप आभार व्यक्त करेन की त्यांच्यामुळे या सिनेमाचा मी भाग झालो आणि खूप दिग्गज कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. खूप छान अनुभव आला. पूजा मॅडम असतील, आमचे अनिल नगरकर सर, अंशुमन सर, सगळ्याच कलाकारांनी खूप चांगला सपोर्ट केला. सगळ्यांसोबत चांगला अनुभव आला मला. माझी सर्जा फिल्म नंतर ही दुसरी फिल्म आहे आणि वेगळं काहीतरी करण्याचा मी प्रयत्न केलाय. खूप मेहनतीने आणि खूप कष्टाने सर्वच टीमने खूप चांगला काहीतरी गोष्ट बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केलाय. सर्वांनाच आवडेल आणि 17 एप्रिलला सर्वांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन सिनेमा बघायचा आहे. सो सर्वांनाच आवडेल सिनेमा. थँक्यू. थँक्यू सो मच तुषारजी आणि खूप खूप शुभेच्छा. सगळ्याच कलाकारांशी आपण गप्पा मारतोय, पण आज जी व्यक्ती, जो कलाकार आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेला, तर म्हणजेच इतके दिवस आम्ही टीजर मध्ये पाठमोर ज्या व्यक्तीला पाहिले, ती व्यक्ती आज इंट्रोड्यूस झालेली आहे. ती म्हणजेच PI मनोरमा. आणि पूजा सावंत त्या भूमिकेतून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पूजा, खूप कमाल एंट्री झाली आता आणि छान परफॉर्मन्सच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना, माध्यमांना, प्रेक्षकांपर्यंत आता हा चेहरा पोहोचणार आहे. एकतर आधीच खूप खूप शुभेच्छा, कारण एका इंटरेस्टिंग भूमिकेत तू प्रेक्षकांसमोर येणार आहे. पण ही भूमिका तुला काय देऊन गेली हे आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद. सगळे एकत्र मिळून आमच्या सिनेमाच्या या ग्रँड लॉन्चला तुम्ही आलात. मला वाटतं कलाकाराच्या नशिबात वाट बघणं हे विधिलिखितच लिहिलेलं असतं. ज्या दिवशी व्यक्ती ठरवते की मी कलाकार होणार, त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नशिबात मनाला मिळेल तशी भूमिका येणं हे खूप वाट बघण्याचं काम आहे. आणि त्यात पण खरी गंमत आहे, कारण डिफेन्स युनिफॉर्म बद्दल मला अगदी लहानपणापासून फारच अट्रॅक्शन होतं. मग ते नेव्हीचा युनिफॉर्म असो, आर्मी असो किंवा पोलीस असो किंवा कुठलाही जे डिफेन्समध्ये आहे. आणि ह्यासाठी मी अनेक वर्ष वाट पाहिली. हो, मी मान्य करते, पेशंटली वाट पाहिली. आणि आपण म्हणतो ना की आपण जितकी वाट बघतो तितकं योग्य असं आपल्या पदरात येऊन पडतं. आणि आय थिंक सालबर्डीमधली ही जी माझी भूमिका आहे, PI मनोरमा प्रधान, हे इतक्या वर्षात पाहिले, मी ज्या पद्धतीने वाट पाहिली त्याचं फळ मला या सिनेमातून मिळालं असं मी म्हणेन. आज डेफिनेटली खूप टेन्शनमध्ये होते मी, कारण ही नेहमीची व्यक्तिरेखा नाहीये की एक व्यक्तिरेखा आली, आपण ती निभावली आणि तो सिनेमा आज रिलीज झाला. तो युनिफॉर्म मला परिधान करायचा होता आणि तो युनिफॉर्म परिधान केल्यानंतरचं जे फिलिंग आहे ते किती वेगळं आहे हे मला कदाचित आज शब्दात मांडता येणार नाही. त्यामुळे ही जी 2 मिनिटांची आमची जी एंट्री होती त्यासाठी सगळ्यांनीच, आमचे जे डान्सर्स होते, कोरिओग्राफर आहेत, खूप मेहनत घेतली. फर्स्ट टाइम मी रंगमंचावर होते आणि मी डान्स करत नव्हते आणि त्यात मी युनिफॉर्ममध्ये होते. सो सकाळपासून खूपच टेन्शनमध्ये होते. पण आय होप सगळं छान झालंय.
थँक्स टू आमचे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी, त्यांनी ही धुरा मला सांभाळायला दिली, मनोरमा प्रधानची. आणि काय बोलू मी, सर्व दिग्गजांसोबत मी काम केले या सिनेमामध्ये. अंशुमन दादा आहे, कमलाकर सर आहेत, चित्तरंजन गिरी सर आहेत, त्यांच्यासोबत अनेक सीन आहेत. सो या एका सिनेमाने मला इतकं काही दिलंय की कदाचित काउंट करायला मी मिस करेन भरपूर साऱ्या गोष्टी. पण मला ही भूमिका निभावताना फारच मजा आली. विषय असा आहे सिनेमाचा की आम्ही खूप काही सांगू शकत नाही की आम्ही हे केलं ते केलं. आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत. सो लवकरच ट्रेलर येईल आणि तुम्हाला गमती कळतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही शेअर करू की आम्ही किती मजा केली सेटवर. बट इट वॉज फन, मजा आली.